नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. पाहू शकता बघा, माता भगिनींसाठी खूप मोठा धक्का या ठिकाणी आपण म्हणू शकतो. लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा समोर आलेला आहे. पाहू शकता बघा, तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच लगेचच सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासोबतच माता भगिनींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे. सर्वांना याची माहिती मिळायलाच पाहिजे. तर पाहू शकता, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 71 जणांचे आधार कार्ड वापरले. 3,19,500 रुपये मिळवले. CSC केंद्र चालकाचा भन्नाट प्रकार. पाहू शकता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींचे या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते लाटण्यात आलेले आहेत, पैसे पळवलेले आहेत, पैसे जे आहेत ते या ठिकाणी लाटलेले आहेत. पाहू शकता, 71 जणांचे आधार कार्ड वापरले, 3,19,500 रुपये मिळवले. CSC केंद्र चालकाचा भन्नाट प्रकार. महिलांना पैसे मिळत नाही आहे आणि त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही घोटाळे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत. भरपूर महिला आहेत, त्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत. ज्या ज्यांना पैसे मिळालेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे मिळाले लिहून पाठवायचे. ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे, पैसे मिळालेले नाहीत म्हणून. ठीक आहे, आता पुढे बघा, लाडकी बहीणचा जो काही लाडकी बहीण योजना बघा, स्कीम फ्रॉड. राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहीण योजना मास्टर स्ट्रोक ठरत आहे. या योजनेमुळे सरकारच्या लोकप्रियता वाढलेली आहे, परंतु या योजनेतील गैरव्यवहारांची एक प्रकार समोर येत आहे. बघा, नवनवीनच प्रकार समोर येताना पाहायला मिळते. पहिला सर्वात अगोदर प्रकाराला समोर 32 अर्ज भरल्याचा साताऱ्यामधून, नंतर प्रकाराला समोर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधून 12 अर्ज भरल्याचा. आता हा नवीनच प्रकार या ठिकाणी आपल्याला समोर येताना पाहायला मिळतो. जवळपास 3 लाख रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 3,19,500 रुपये जे आहेत ते CSC केंद्रचालकाने मिळवलेले आहेत. त्यामुळे काय होतं आहे की लाडक्या बहिणींना पैसेच मिळत नाही आहे. बघा, पुढचे काय अपडेट आहे तर बघा, जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांचे फोटो लावून लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलल्याचे लक्षात आले. कन्नड तालुक्यात 12 भावांनी महिलांचे छायाचित्र लावून स्वतःचे अर्ज भरले होते. त्यानंतर साताऱ्यात एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावाने 28 अर्ज भरलेले होते. त्यानंतर बघा, आता त्यापेक्षा वेगळा प्रकार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात समोर आलेला. बघा, हा त्यापेक्षा वेगळा प्रकार आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात समोर आलेला प्रकार आहे. आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर CSC केंद्र चालकाने ही रक्कम परस्पर हडप केली. 71 जणांचे आधार कार्ड जे आहेत ते वापरत त्याने 3,19,500 रुपये मिळवलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील मनाठा तालुका हदगाव येथे हा प्रकार समोर आलेला आहे. पाहू शकता. आता ही फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली तर ते देखील आपण पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून ज्या महिला असतील त्या महिलांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व माता भगिनींनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. बघा, मनाठा येथील सचिन CSC केंद्र चालकाने भन्नाट प्रकार केला. लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरताना त्याने महिलांचा आधार नंबर टाकण्याऐवजी त्यांच्या पतीचा आधार नंबर टाकण्यात आले. रोजगार हमी योजनेचे पैसे आणि इतर योजनेचे पैसे आलेले आहेत असे सांगून त्याने अनेकांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक जमा केले. या कागदपत्रांच्या आधारावर लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. मनाठा या गावातील 38 तर बामणी फाटा येथील 33 जणांचा आधार क्रमांक वापरून 3,19,500 रुपये परस्पर केंद्र चालकाने उचललेले आहेत. हा प्रकार अनेकांच्या लक्षात आल्यानंतर या CSC केंद्र चालकांचे बिंग फुटलेले आहे. पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर 38 महिलांचे या ठिकाणी पैसे जे आहेत ते आलेले नाहीत आणि 33 या ठिकाणीच्या महिलांचे पैसे आलेले नाही आहेत, किंवा 33 आणि 38 अशा पद्धतीने हे जे काय आधार कार्ड आहे ते आधार क्रमांक वापरून 3,19,500 रुपये परस्पर केंद्र चालकाने उचललेले आहेत. यामुळेच सर्व माता भगिनींना सांगतोय, पुन्हा एकदा सर्व माता भगिनींनी इकडे लक्षात घ्या. बघा, कुठलंही काम करत असताना जर तुमचं कुणीही आधार कार्ड मागत असेल, बँक पासबुक मागत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा OTP मागत असेल, जर तुम्हाला तुमचं आवश्यकता असेल तरच समोरच्याला द्यायचं आहे.
विनाकारण कुठल्याही पद्धतीने आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काय असेल तुमचे डॉक्युमेंट्स ते कुणालाही देऊ नका, कारण असे प्रकार समोर येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व माता भगिनींनी सुरक्षित राहायचं आहे, व्यवस्थितरित्या त्यांचे जे काही पैसे आहेत ते कुणीही लाटू नये, कुणीही त्या ठिकाणी पळवू नये, त्यासाठी सर्व माता भगिनींनी काळजी घ्यायची आहे. आता बघा पुढे जर आपण पाहिलं तर असे पैसे वळवलेले खात्यावर, बघा कसे पैसे वळवलेले. लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यावर रोजगार हमी योजनेचे पैसे आले असे सांगून त्या व्यक्तीने पुरुषांचे अंगठे घेतले, त्यानंतर बँकेतून ती रक्कम काढून घेतली. या संदर्भात बोलताना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. बघा जर आपण पाहिले तर नांदेडचे जिल्हाधिकारी आहेत अभिजित राऊत यांनी या प्रकरणाचे जो काही चौकशी आहे त्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरच या संदर्भात चौकशी केली जाईल. या गैरव्यवहारात कोण कोण सहभागी आहेत हे चौकशीनंतर समोर येणार आहे. संबंधित केंद्र चालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सध्या हे केंद्र चालक फरार आहे. पाहू शकता बघा सध्या जर आपण पाहिलं तर केंद्र चालक फरार आहे, कारण त्यांचं बिंगच या ठिकाणी फुटलेलं आहे. त्यामुळे केंद्र चालक सध्या फरार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी काळजी घ्यायची. ज्या माता भगिनींना पैसे आलेले नाही आहेत, तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरला होता त्या ठिकाणी एक वेळेस पुन्हा एकदा चेक करा, तुमची खरंच त्या ठिकाणी अर्ज भरला गेला आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे, किंवा अर्ज भरण्याची तुम्हाला काही प्रिंट वगैरे दिलेली आहे का ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे. कारण असा जो काही प्रकार आहे तो समोर आला आहे, त्यामुळे महिलांना पैसे मिळत नाही आहेत. अशा प्रकार ह्या ठिकाणी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत. अजून एक महत्त्वाची माहिती बघा आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर बघा पुढची अपडेट अशा पद्धतीची, राज्य सरकारने महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मानधन सुरू केले. घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेने महिला खातेदारांची KYC पूर्ण न केल्याने असंख्य महिलांना अद्याप या योजनेला लाभ मिळालेला नाही आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांनी केलेला आहे. या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही बँकेकडून पूर्तता न झाल्याने घाटंजी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वात महिलांनी आज महाराष्ट्र बँकेसमोर धरणे आंदोलन केले. KYC सह इतर नियम समोर करून महिलांना या योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केलेला आहे. पाहू शकता KYC साठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांची गर्दी बँकात पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बँक खात्यात त्वरित जमा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या योजनेसाठी शासनाने अनेक अटी शिथिल केल्या असे असतानाही घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक महिलांना असभ्य आणि अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. अनेक महिलांनी सूचना मिळताच KYC साठी आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केल्यानंतर सुद्धा मागील 1 महिन्यांपासून बँकेने बऱ्याच महिलांच्या KYC प्रलंबित ठेवल्याचा आरोप शैलेश ठाकूर यांनी केलेला आहे. या महिलांची यादी आता बँकेकडे सुपूर्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. KYC आणि अन्य कारणांमुळे तात्पुरते बंद पडलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यात यावे आणि या योजनेचा लाभ महिलांना द्यावा अशा मागणीचे निवेदन महिलांना आज बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेले आहेत. महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठांनी घाटंजी शाखा व्यवस्थापकास समज द्यावी, तसेच प्रलंबित KYCची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अन्यथा 10 ऑक्टोबर रोजी बँकेत शिरून आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर बघा ह्यामुळे काय होतंय, महिलांना जो काही लाभ आहे तो मिळत नाही आहे. KYC त्यांच्या त्या ठिकाणी होत नाही, KYC पेंडिंग असतं. KYC पेंडिंग असल्यामुळे महिलांना लाभ मिळत नाही. त्यामुळे महिलांनी बघा भरपूर महिलांनी मी सांगितलं होतं, जर तुमचं KYC नसेल, जर तुमचं आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला यावेळेस देखील लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे ज्या महिलांना लाभ मिळाला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा किंवा हो लिहून पाठवा. पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना मिळालं नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचे. तर त्यासोबतच ज्या महिलांचा आधार सीडिंग नसेल तर त्या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. त्यामुळेच या महिलांना जे आहेत ते पैसे मिळणार नाही आहेत, कारण त्यांचा आधार सीडिंग नाही आहे. त्यामुळे सर्व महिलांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्व माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.